सो हॅलो गाईज, इट्स मी समृद्धी. आणि भाई 4-5 दिवसांच्या गोळ्या औषधानंतर फायनली भाई तुमचा बाई झालेला आहे टवका एकदम भारी भारी. आणि नंतर मी आली होती अनुकडे खेळायला. तर इथे तुम्हाला ही डॉल नवीनच दिसत असेल तर ही अनुची डॉल आहे बरं का. आणि हिचं आम्ही नाव पण ठेवलेलं, हिचं नाव चिकू आहे. कारण ना अनु जेव्हा पण अनु समोर ही जर का असली ना ही डॉल ठेवून दिली ना, तिची इतकी गप्पा मारतीन त्या डॉलसोबत, काय बोलतीन तिचंच कळतं. आणि बाई म्हणून फायनली आम्ही ह्या डॉलचं पण मी हिला पण नाही सोडलं आणि हिला पण नाव ठेवून दिलं. त्यानंतर मी घरी आली आणि इथे खजूर खात होती मी. आणि सगळ्यांनीच खजूर खाल्ले पाहिजे कारण की त्याच्याने रक्तपुरवठा चांगला होता असं मी ऐकले. तर मी दररोज खाते खजूर बरं का. आणि हो, खरंच खाती. आणि मी इथे ना अभ्यास करत होते आणि अभ्यास करता करता बघा कशी बोलत होती. तर भाई गाईज, अभी मैं करने जा रही हूँ पढ़ाई. आणि माझा पेपर आहे. तरी मला इतका राग येते ना गाईज ह्या सायन्सच्या पेपरचा. सोमवारी माझ्या मंडीला 2 पेपर आहेत, 2 मॅथ्सचा आणि सायन्सचा, जे की मला विषय आवडत नाही, जे की माझ्या डोक्याच्या वरती. बट इट्स ओके, मैं करूँगी. त्याला काय म्हणता, समूह ने अगर एक बात ठान ली ना तो वो करके ही दिखाती, ऐसी मैं हूँ भाई गाइज, तो करूँगी ना. लेकिन ही सायन्सचे उत्तर पाहून माझा लेकिनच निघून गेला डायरेक्ट. एवढे मोठे ॲन्सर आहे ना. पहिले ॲन्सर तर बघा किती मोठे क्वेश्चनचं, पहिला क्वेश्चनचा ॲन्सरच इथपर्यंत आहे. कैसे लर्न करूँगी मैं, कुछ नाही. एक वेळेस मॅथ्सचं तरी माझं झालेलं आहे, कारण की मॅथ्सचं काही नाही, हा अँगल इकडे जॉईन करायचा, तो अँगल तिकडे जॉईन करायचा. पण ह्या सायन्सचं काय करू मी, कोणी सायन्सचा शोध लावला भाई यार. इतकं डेंजर, इतकं जीवावर जाते ना लर्न करायला. बट गाइज कुछ नाही, आपली समूह है ना, नहीं क्या बोलू मैं, लेकिन समूह है ना भाई, समूह है तो सब कुछ है, सब करके दिखाएगी. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का, मी कुठे बसली आहे, टेबलवरती. खाली जागा आहे तरी पण मी खाली बसलेली नाही, मी टेबलवरती बसली बिकॉज मला TV बघायची आहे गाईज. आणि घरात मम्मीन ते नाही आता इथं, नाही तर मम्मी असती तर मम्मीने मला झोडूनच काढलं असतं. तर मी एक खिडकी चालू ठेवली आणि एक खिडकीने अभ्यास करते, एका इथं बसून अभ्यास करते, एक खिडकी बंद आणि एक खिडकीने अभ्यास, एका खिडकीतून TV बघते असं म्हणायचं मला. तर भाई मी आता अभ्यास करते. आणि एवढं सगळं बोलून झाल्यानंतर मी इथे दाबत होती, मी आणि सायली. इथे दीदी आजारी पडली होती तर दीदीचे पाय दाबून देत होता आम्ही. आणि मी आणि सायली दीदी दोघं पण दाबत होतो. दीदीला मी विचारलं, दीदी काय करते तू, तर सायली दीदी इथे ना ताप चेक करत होती आणि तिला 93 ताप होता आणि दीदीला किती 92 ताप होता आणि मला 96 ताप होता. आम्ही इथे दीदीचे पाय दाबत होतो आणि दीदी ना आज इतकी खुश होती कारण की आम्ही तिचे पाय दाबून देत होतो त्यामुळे. आणि बघा कशी पोज देत होती, आजारी होती त्याच्यामुळे. पण आणि सायलीने इतकं जोरात तिला मारलं, ती इतकी जोरात ओरडली ना मम्मी म्हणून. आणि मम्मी लगेच आम्हाला ओरडायला लागली. हो भाई, मोठी घराची त्यामुळे ती लाडकी आहे. दोघं पण पोरी खूप लाडके आहे, पण मीच यार, मेरे को क्या प्रॉब्लम है, मेरे से क्या प्रॉब्लम है, घर वालों को मेरे से क्या प्रॉब्लम है ना, मेरे को कुछ नहीं पता चलता भाई साहब. इतना लाडले ना भाई ये दोनों के दोनों भी लड़कियाँ. और मैंने इसको पूछा मेरे लिए 2 शब्द बोल, तर ती बघा कशी बोलत होती. आणि इथे मी ना गणगोळी लावली ती पुढे जायला. आणि असं आजचा दिवस भेटेल त्याच्या भागात बाई.